विधान परिषदेच्या निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत आज भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये बैठक झाली आहे। एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर ही बैठक पार पडली। या बैठकीला भाजपकडून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते। बैठकीत 99% जागांवर एकमत झाल्याची माहिती भाजपच्या नेत्यांनी दिली आहे। दरम्यान एकनाथ शिंदे हे 7 जागांवर ठाम असल्याची माहिती समोर येते। विधान परिषदेची निवडणूक महायुती म्हणूनच लढणार असून 17 जागांवर महायुतीचा विजय होणार असा दावा भाजपच्या नेत्यांनी केला। जागा वाटपाचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असल्याची माहिती भाजपच्या नेत्यांनी दिली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये 2 टप्प्यामध्ये ही बोलणी होते। आमच्या समन्वय समितीचे नेते भाजपचे, शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे यांच्या बैठका पार पडत आहेत। त्यानंतर अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रा वहिनी असे एकत्रितपणे निर्णय घेणार आहेत। म्हणून आता जागा वाटपाच्या चर्चेमध्ये काय घडलं, काय मागणी केली यावर कोणतंही भाष्य करणं उचित होणार नाही। विधान परिषदेच्या जागा संदर्भात एकनाथजी शिंदे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे, सुनेत्राताई पवार हे एकत्र बसतील आणि विधान परिषदेच्या जागाचा फॉर्म्युला काढला जाईल। एक गोष्ट नक्की आहे, विधान परिषदेच्या 17ही जागांसाठी आम्ही महायुती म्हणूनच एकत्र लढणार आहोत। महायुतीच्या सर्वच्या सर्व जागा 17च्या 17 जागी महायुतीचेच उमेदवार विजयी होतील। त्याबद्दलचा फॉर्म्युला येत्या काही 1-2 दिवसामध्ये निश्चित केला जाईल।